बहिणी, आज मी तुम्हाला न खाता ऑफिसला पाठवणार नाही हा. तुमच्यासाठी मस्त गरमागरम पोहे केले, चला खाऊन घेऊया. रत्नमाला मॅडम, कावेरी, कावेरी काय झालं? काही सांगायचंय का तुला? हो ते फुटेज. तू बघितलंस फुटेज? तुला काही सापडलं का? सांग ना. कावेरी, तू निर्भीडपणे बोल. बोल ना. मॅडम, बच्चू मामांनी दिलेलं फुटेज मी पाहिलं, पण त्यात काहीच नाही सापडलं. पण आणखी एक फुटेज सापडलंय. आणखी एक? हो, खरं तर त्याबद्दलच सांगायला आम्ही इथे आलोय. आम्ही म्हणजे? आम्ही? माझ्या बरोबर अजून कोणीतरी आलंय. याओ. राज, राज, तू परत आलायस घरी? एकच मिनिट. शैलेश, प्लीज कम. तिकडे सेट. बच्चू मामा, प्लीज हेल्प. राज, हे काय आहे सगळं? सांगतो, सगळं सांग. आणि राजवर्धन मोहिते नाही, आज रत्नमाला मोहितेंच्या घरात एक पेस्ट कंट्रोलवाला, जो या घरातली कीड साफ करणार. जे तुम्हाला आजवर करू दिलं नाहीस, पण आज मी तुला असे प्रूफ्स दाखवणार जे बघून तुझे डोळे उघडतील. शैलेश, ऑल सेट. थँक यू. सो लेडीज अँड जेंटलमॅन, आज तुम्हाला मी एक सुपरहिट फिल्म दाखवणार आहे. प्लीज एन्जॉय. या ना प्लीज. काका, ये ना. काकी, तुला तर खूप आवडणार आहे. चल. हो. प्लीज 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 कम. बच्चू मामा, रेडी? प्लीज प्ले. तो सीसीटीव्ही फुटेज मधून हा महत्वाचा सीन कोणीतरी डिलीट केला होता. कुणी डिलीट केला होता ते शोधावं लागेल. कळेल तेही लवकरच कळेल.
काय झालं? सगळे माझ्याकडे असं का बघताय? कळेल. सानिया, खरं सांग, पॅकिंग डिपार्टमेंट मध्ये जो बॉक्स तू घेऊन गेली होतीस त्याच्यात काय होतं? ओ गॉड, आय एम फेड अप नाव. अजून किती दिवस तुम्ही सगळे माझी उलट तपासणी घेणार आहात? 10 वेळा सांगितलं, त्या बॉक्स मध्ये सॅम्पल्स होते. काकी एखादा माणूस पाप करतो ना, तेव्हा कधी ना कधी कुठल्या ना कुठल्या रूपाने ते पाप जगासमोर येतच. बॉक्समध्ये सॅम्पल्स होती. सॅम्पल्स होती. बघ बघ जरा स्वतःच्या डोळ्यांनी बघ. का केलंस असं सानिया? का केलंस? काय दिलं नाही तुला? जे तू मागशील ते तुला दिलं. तुझे लाड केले, तुझं कौतुक केलं. तू का केलंस असं? कुठल्या जन्माचं वैर साधलंस तू? तू का केलंस असं? का केलंस? सांग मला, का केलंस सानिया? काकी, मी नाही केलं हे सगळं. मी हे सगळं कोणाच्या तरी सांगण्यावरून केलं होतं. कुणाच्या सांगण्यावरनं? कुणाच्या सांगण्यावरनं सानिया? आई, तुझ्या आईने तुला हे करायला सांगितलं? मम्मा? नाही नाही काकी, मम्माने काहीच सांगितलं नव्हतं. मला हे सगळं आईंनी सांगितलं होतं करायला. आईंनीच मला सांगितलं होतं की त्या मसाल्यांच्या पॅकेट्स मध्ये मसाल्यांचे पॅकेट्स नेऊन ठेव म्हणून. मी खरं सांगते, मला काहीच आयडिया नव्हती की त्या पॅकेट्स मध्ये काय. आय स्वेअर मला काहीच माहित नव्हतं. तुला तिला विचारावंसं सुद्धा वाटलं नाही की त्या पॅकेट्स मध्ये काय आहे म्हणून? हो, विचारलं ना मी आईंना. मी विचारलेलं त्यांना, तर त्या आम्हाला असं म्हणाल्या की त्या पॅकेट्स मध्ये ना मसाल्याचाच एक भाग आहे म्हणून. तू फक्त कोणाच्याही नकळत ते नेऊन ठेव तिथे. मला खरंच माहित नव्हतं त्या पॅकेट्स मध्ये काय. माझं भलं झालेलं कधीच बघवलं नाही ना तुला आकांक्षा? मला कल्पना आहे त्याची. तुला काय वाटलं
मी ओळखत नाही तुला? हे गोड गोड बोलत साळसूतपणाचा आव आणून हा जो मुखवटा चढवून वावरत असतेस ना माझ्या आजूबाजूला, तुला काय वाटलं त्या मुखवट्यावरचा तुझा खरा चेहरा कसा आहे हे माहिती नाहीये मला? सगळं माहितीये मला आकांक्षा, सगळं माहितीये. आकांक्षा, हे केलंस तू माझ्या बरोबर? ज्या माहेरच्या चहाच्या जीवावर तुम्ही जगताय त्या माहेरच्या चहाचं अस्तित्वच मिटवायला निघालीस तू? इतक्या खालच्या पातळीला गेलीस आकांक्षा? प्लीज माझं ऐकून घ्या थोडस. या आकांक्षाचं काही खरं नाही. पटकन माझं नाव पचकेल, तिच्यामुळे माझंही नाव गोत्यात येईल आणि मग या घराला कायमचा रामराम ठोकावा लागेल. काहीतरी केलंच पाहिजे. आकांक्षा, आता एक शब्द जरी बोललीस ना तरी जीव घेईन मी तुझा. ज्यांच्या तुकड्यावर जगतेस त्यांच्याच प्रतिष्ठेला खिंडार पाडायचं बघतेस तू. तुझ्यासारखी उलट्या काजाची बाई मी आजपर्यंत बघितली नव्हती. रत्नमाला वहिनींच्या विरोधात ही कारस्थानं करतेस, आज कशी नाही वाटली तुला? आकांक्षा, काय केलंस तू हे? अरे वहिनीने एवढा मोठा डोलारा स्वतःच्या हिमतीवर उभा केला, तर तू त्यांच्यासोबत हे असं करतेस? लाज वाटते माझी, मलाच लाज. वहिनी आम्हाला आत्ताच्या आत्ता इथून हकलून द्या. नाही, आम्ही तर लहानच्या लायकीच्याच नाही. नाही आम्हाला लायकीच नाहीये. सुदर्शन, थांब. हे बघ सुदर्शन, मी ओळखते तुला. आकांक्षा, तुझे इतके अपराध मी पोटात घातले, इतक्या वेळा तुला मी क्षमा केली, अजूनही तुला या घरात मी ठेवलं केवळ आणि केवळ सुदर्शनमुळे. काही झालं तरी माझा धाकटा धीर येतो. राजच्या बाबांचा खूप जीव होता सुदर्शनवर. अगं, परमेश्वराने आदित्य आणि पिऊ सारखी एवढी गोड मुलं तुझ्या पदरात घातली आहेत. ही कट्टा कारस्थानं करताना त्यांचा विचार सुद्धा शिवला नाही तुझ्या मनाला. खरं तर ह्या क्षणी तुला हाताला धरून घरातनं हकलून द्यायला पाहिजे मी. पण तू कितीही नीचपणे वागलीस ना तरी आदित्य आणि पिऊची आई आहेस तू. मी तुला तुझ्या मुलांपासून तोडण्याचं पाप नाही करू शकत. एक गोष्ट लक्षात ठेव, चुकूनही माझ्या समोर याची चूक सुद्धा करू नकोस तू. या घरात आता तुझं स्थान फक्त आश्रितासारखं असेल. जर का माझ्या समोर आलीस ना त्या क्षणी घरातनं हकलून देईन तुला मी. आत्ताच्या आत्ता माझ्या डोळ्यासमोर दूर हो. चालती हो आकांक्षा, जा. कळलाय? माणसं ओळखण्यात कोण चुकलं ते. या माणसांसाठी तू माझ्या कानाखाली वाजवली होतीस, या लोकांसाठी तू तुझ्या मुलाला दूर केलीस. नाही, आता तरी कळतंय का ही माणसं कशी आहेत ते? आय वॉज राईट. या माणसांना घेऊन ना माझं प्रेडिक्शन कधीच चुकलं नव्हतं. कोणी चुकलं असेलच तर ते तू आहेस. तू
कोण चूक कोण बरोबर हा मुद्दा नाहीये. मुद्दा हा आहे की तुझ्या सो कॉल तत्वांमुळे ना आपल्या नात्यांमध्ये डिस्टन्स क्रिएट झालाय. डिस्टन्स तुझ्या सो कॉल तत्वांमुळे आपल्यामधलं डिस्टन्स क्रिएट होत चाललंय. आपल्या नात्यातलं डिस्टन्स क्रिएट होत चाललंय. ती घरी फक्त तू दूर करू शकतोस राज. घरी परत ये बाळ प्लीज. बघू इथे परत येण्याची माझ्या मनाची तयारी अजूनही झालेली नाही. कारण पुन्हा तुझं तत्वांवरचं नात्यांवरचं प्रेम उफाळून आलं आणि पुन्हा तू या माणसांना जवळ केलंस तर आता जर तुझ्या जागी मी असतो ना या माणसाला लाथ मारून हकलवून लावलं असतं. पण नाही. एवढं सगळं होऊन सुद्धा तुला एक नातं जपण्यासाठी दुसरी नाते टिकवायचीच आहेत. धीर होत नाहीये माझं. जेव्हा धीर होईल ना तेव्हा येईल. राज राज ऐक माझं. राज राज ऐक माझं. राज पाहिलंच ना कावेरी, आज परत एकदा माझ्या मुलासमोर हारले. आमच्यातली दरी अजूनच वाढत चालली. ज्यांच्यावर मी विश्वास ठेवला त्यांनीच मला तोंड घशी पाडलं. आमच्यातली दरी कमीच होणार नाही का ग? असा मुलगा मला परत मिळणारच नाही. नाही हो मॅडम, उलट तुम्ही असा विचार करा ना, आज तुमच्यावर संकट आलं म्हणून ते 4 पावलं पुढे आले. उद्या आणखी काही पावलं चालत ते घरी नक्की येतील. माझा विश्वास आहे मी त्यांना परत घरी घेऊन येईन. घ्या प्रसाद. अरे वा, प्रसाद देवळात गेला होतात वाटतं. हो, काय मागितलं त्या देवाकडे? चांगला नवरा वगैरे मागितलात की नाही? थट्टा सोडून दुसरं काहीच शिकवलं नाही का हो तुम्हाला शाळेत? प्रसाद मिळालाय ना, गपचूप खा. काकू असं नाही हा. सांगा ना काय मागितलं, खरं खरं सांगा. माहेरचा चहासाठी तुम्हाला मागितलं. हो गॉड, खूपच मोठं काम दिलं तुम्ही देवाला. देवाच्या टास्क लिस्ट मध्ये हे काम कायमचं पेंडिंग राहणार. असं तुम्हाला वाट. नशीब. आला माझ्या मैत्रिणीचा मला कॉल आला. हो घ्या. हॅलो वैदेही. हा काऊ, काय करतेस? काही नाही ग, ऑफिस मधून आले. बोल ना. माझी आठवण येते का तुला? ती येतेच आहे ग, पण आज ना माझं खूप इम्पॉर्टंट काम आहे तुझ्याकडे. हा बोल ना, काय झालं? काऊ, मला ना नऊवारी साडी घालायची आहे. साडी घालायची नाही ग, साडी नेसायची आहे म्हणतात. आणि नेस ना, तुला छान दिसेल. अगं मला दुसऱ्यांना नेसवायची आहे साडी असं म्हणतेय. हा मग त्यात काय, तुझ्याकडे असतात ना कॉस्ट्युमची माणसं, सांग त्यांना. अरे यार, इथे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. म्हणजे मी जिला बोलवलं होतं ना साडी नेसवायला, ती आज येतच नाहीये गोव्यात. आणि मला आधी सांगितलं होतं की फक्त 5 जणींना साडी नेसवायची, आणि आता म्हणतात की अख्ख्या वर्डाला नेसवा म्हणून. तर मी कुठून नेसवू? मला नाही येत अगं नेसवता. मी काय म्हणते, मला तू सांग ना कशी नेसवायची ते, कारण ते सगळं ऑथेंटिक प्रकार तुला चांगला जमतो. प्लीज प्लीज तू कोणाला तरी नेसवून दाखव ना मला. अगं पण मी असं फोनवर कसं सांगू? त्यापेक्षा तू इंटरनेटवर बघ. अगं ते इंटरनेटवर बघत बसा, मग परत ट्राय करा. यापेक्षा तूच कोणाला तरी नेसवून दाखव ना मला. प्लीज प्लीज काऊ. अगं पण मी कोणाला नेसवून दाखवू? काऊ बघ ना यार, नेसव ना कोणाला तरी. मी कोणाला नेसवून दाखवू साडी? वैदेही, तू काय
काही काळजी करू नको. हा, एक जण आहेत, मी साडी नेसवायला घेतली की तुला व्हिडिओ कॉल करते. ओके, तू लवकर करा, मी वाट बघतेय. हा, बाय 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 बाय. आत्ताच्या आत्ता माझ्या डोळ्यासमोर दूर हो. चालती हो आकांक्षा. तुमच्यामुळे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आज रत्नमालाने मला कानफटात मारली. तुमच्यामुळे, फक्त आणि फक्त तुमच्यामुळे माझा आज या घरात अपमान झालाय. नुसते आपले बोंबला फिरता मी याव करीन, मी त्याव करीन, करत तर काही नाही. काडीचंही कर्तृत्व नाहीये तुमच्या अंगात. स्वतःची कातडी वाचवण्यासाठी बायकोला फासावर चढवणारा माणूस. तुमच्यासारखा नाक करता नवरा आहे ना माझ्या नशिबात, म्हणून असा मार खायला लागला मला, आणि आज हा दिवस बघायला लागला. रत्नमालाने 4 चौघट कॉन्फटात मारली माझ्या. कावेरी समोर अपमान केला माझा. मला ना इथे आता एक क्षणभर सुद्धा थांबावंसं वाटत नाहीये. ठीक आहे, जा मग. तुम्ही काय बोलताय, कळतंय का तुम्हाला? सगळं व्यवस्थित कळते मला. तुला जायचंय ना? जायचं असेल तर जा, माझी काही हरकत नाहीये. अच्छा. हो का? मग मी एक काम करते ना, मी घरी जाऊन जीवच देते आता. जीवच देते, कुठेतरी सुटेल मी या सगळ्यात. सगळं संपून जाईल ना. शांत शांत. परिस्थिती नीट समजून घेण्याचा प्रयत्न कर. आपल्याला इथे राहायचं असेल ना, तर आपल्यापैकी एकाला रत्नमालाच्या गुडविल मध्ये राहावं लागेल. सध्या माझ्या गुडविलमुळे आपण इथे राहतो. रत्नमालाला जर कळलं ना की ह्या सगळ्या मागे माझं डोकं आहे, तर आपण रस्त्यावर येऊ. रस्त्यावर बघ, आयुष्यभर फुटपाथवर आपल्याला मरत राहावं लागेल. म्हणून सांग, नाग बिळात जाऊन शांत पडून राहतो ना, तू शांत पडून राहिली. अपमान पचव, मनात खुळव. ज्या दिवशी पाणा काढायची वेळ येईल ना, त्या दिवशी सगळ्या अपमानाची परतफेड दुप्पट अपमानाने कर. याच तुमच्या आश्वासनांना आजवर भुलत आले मी. मनात आले, आता नाही. नो वे, इम्पॉसिबल. मी नवारी नेसून दाखवायची. अहो, आता मी नेसून दाखवली असती, पण दुसऱ्याला कशी नेसवायची ते दाखवायचंय ना तिला. म्हणून मी. असं काय करता? दुसरं कोणी नाहीये इथे. मग तुम्ही नेसा ना आणि दाखवा तिला व्हिडिओ करून. हवं तर मी तुम्हाला व्हिडिओ करायला हेल्प करतो. मला सांगतायत नवरी नेसाय. वरचा मजला रिकामा आहे का तुमचा? हो काकू. काकू काय काकू? तुमच्या समोर साडी नेसून दाखवायची आहे? तसं नाही. आय मीन, तुम्ही जीन्स घाला ना,
त्यावर नवारी नेसा. मी जीन्स घालणार नाही. का का नाही करणार? काय काय प्रॉब्लेम काय? मी एकदा नाही म्हटलं की नाही, मी असलं काहीही करणार नाही. आणि कसं दिसतं ते जीन्सवर नऊवारी साडी नेसलेलं? त्यापेक्षा 5 मिनिटं उभे राहा ना तुम्ही. वा 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 वा, हे चांगलंय, हे चांगलंय. म्हणजे तुम्ही जीन्स घालायला नाही म्हणताय आणि मला नवारी नेसायला सांगताय. हो, मी राजवर्धन मोहिते आहे, राजवर्धन मोहिते. हो, पण वैदेहीचे मित्रही आहात की नाही? त्याचं काय? मग मैत्री खातर तुम्ही एवढं करू शकत नाही? उगीच फक्त म्हणायचं मला मित्र खूप आहेत पण तुमच्यासारखी मैत्रीण नाही. मैत्री खातर तुम्ही एवढं करू शकत नाही? मैत्रिणीसाठी एकदा प्लीज. हा, माझा मुलगा आदित्य. काय उपयोग आहे हो त्याचा? हा, माहेरच्या चहामध्ये बॉस होऊन बसलाय ना. काही फायदा नाहीये त्याचा. आणि आपली सून, वा, हा हा, एवढा मोठा गोळ घालून ठेवलाय तिने. माझ्या नशिबात फुटका नाहीच आहे, नाहीच आहे. माझ्या नशिबाचा श्रीमंती नाहीच आहे मुळात. धागा करून घेऊ नकोस. काही दिवस सहन कर. हे सगळं ना मी व्याजासहित वसूल करणार आहे. रत्नमालाने कानाखाली तुझ्या मारली पण वळ माझ्या मनावर उमटलाय. एक ना एक दिवस या सगळ्याचा बदला घेणार आहे. हाय काऊ. हाय. बरं, रेडी आहेस का तू? करायची का सुरुवात? हो, मी रेडी आहे. पण मॉडेल कोण आहे? कोणाला नेसवते साडी? मॉडेल आहे तुझ्याच ओळखीचं. पण तू मॉडेलकडे बघत बसू नकोस हा. त्यापेक्षा प्रात्यक्षिक बघ. नऊवारी साडी कशी नेसवायची ते जरा नीट बघ. ओके. या ओ. या इकडे. इकडे उभे राहा. जरा पुढे. राज, अगं काऊ, तुला कळतंय का तू काय करतेस? आर यू आउट ऑफ युअर माइंड? तू राजवर्धन मोहिते आहे, त्याला कशाला साडी नेसवतेस? ए बाई, मी कसं बसं कन्व्हिन्स केलंय त्यांना. आणि तुला शिकायची आहे ना नऊवारी साडी कशी नेसवतात ते. मग परत सांगते, मॉडेलकडे बघत बसू नकोस तू. नऊवारी कशी नेसवतात ना त्याकडे नीट लक्ष दे. हो, जनरली मॉडेल हे कौतुकाने म्हणतात. तुमच्या बोलण्यात मॉडेल म्हणजे हे ध्यान बघ असा एक इन्सल्टिंग साऊंड येतोय. पुतळा बना. हं? हात बाजूला. अरे यार, सगळ्यात आधी ही अशी गाठ बांधून घ्यायची. राज, तू हे सगळं का करतोयस? मैत्री मैत्री खातर करतोय फक्त. हो काकू, हो हळू. किती जोरात बांधताय. नशीब नऊवारी साडी आहे. नाही, टाय बांधत असताना तर गळ्याला फास बसला असता माझ्या. कायचं माहिती नाही पण नऊवारीची गाठ अशीच बांधतात. एवढी टाईट? अरे हॅट्स ऑफ आहे जुन्या बायकांना. कशा काय नेसत होत्या नऊवारी काय माहिती. नाही, खरंच हॅट्स ऑफ आहे त्यांना. कौतुक करण्यासारखीच आहे आपली परंपरा. बोलल्या. फक्त तुम्हाला त्याचं काहीच वाटत नाही. आता जरा हलू अजिबात नका हा तुम्ही. हल्लो आहे का? इथेच उभा आहे. हा बघ, पदर की नाही हा लहानच घ्यायचा. नऊवारीचा पदर छोटा असतो. एवढा असं घ्यायचा. करून मोठा केला. तुम्ही ना तोंड बंद ठेवा तुमचं. झालं. पाय पसरून उभे राहा जरासे. पायात अंतर घ्या.
हे फक्त जरा तुम्ही या पदराच्या आतून नीट खोचा. कुठे? याच्यावरून आलं पाहिजे. घ्या. बरोबर. हा, अशी पिन लावायची. बरोबर. पकडा इथे. कुठे? इकडे पकडा. मी पकडतोय. इकडे पकडा. हो पकडा. 2 हातांनी नाही, एका हाताने अंगठ्या बरोबर हे पकडा. हाय. सोड. त्या अशा मिऱ्या काढून घ्यायच्या. त्याला पिन लावायची. हा, काकू सावकाश, नाहीतर भलतीकडेच टोचाल. हे असं फिरवून घ्यायचं. शेवटची निरी. खोचा. कुठे? अहो हे नीट आत खोचा. झालं. आता काय करायचं नीट बघ. तुम्ही जरा मागे पाठ करा. तिकडे तोंड करा. फिरा. अशी पिन लावायची. हा, हो झालं का? हो हो झालं. आता आता हे बघा, असा पदर घ्यायचा. आंबा हो. काकूंना काय मजाच येते मला साडी नेसवताना. पकडा इकडे. थांब तवा. बघितलीस? हे बघ. झाली नेसवून. अशी नेसवतात नऊवारी साडी. कळली ना तुला? का परत एकदा नेसवून दाखवू? अगं नको नको, मला कळलं कशी नेसतात ते. काय तर वे छान दिसते मॉडेल. थँक्स. वेलकम ब्युटिफुल. बाय द वे मी खूप मन लावून पाहिलं हा तुला साडी नेसवताना. बाय, मला खूप काम आहे, नंतर बोलते. बाय. हे लोक आयत्या वेळेला नांगी टाकतील ना याची खात्री होतीच मला. तो सुदर्शन आणि ती आकांक्षा आहे ना, नुसत्या बढाया मारत असतात, नुसत्या बढाया. त्यांना खरंच जर का एवढी अक्कल असते ना तर आतापर्यंत ते रत्नमालापेक्षा जास्त श्रीमंत झाले असते. एनिवे, बचत म्हणून त्यांच्या नाताला लागूच नकोस. तू ना फक्त आदित्यवरती फोकस कर. काय आहे, आता नावापुरती का होईना पण आदित्यकडे स्वतःची अशी खुर्ची. ह्या दोघांच्या हातात कधी कटोरा मिळेल ना सांगता येत नाही. त्यापेक्षा तू ना आदित्यला मुठीत ठेव. अम्मा, आता हे सगळं इम्पॉसिबल आहे. बघ ना, आता हे एवढं सगळं झाल्यावर मी आदित्यला कसं पटवून देऊ की ह्या सगळ्यात माझा काहीच दोष नव्हता. बच्चा काम डाऊन. हे बघ, एवढं काहीही झालेलं नाही. बच्चा, आपल्या बायकांकडे ना एक खूप ना स्ट्रॉंग हत्यार असतं. कुठलं माहितीये? डोळ्यातलं पाणी. डोळ्यात असं टचकन पाणी आलं ना की हा नवरा नावाचा प्राणी असतो ना, तो लगेच विरघळतो. हे बघ, आता कसं आणि काय करायचं हे तुझ्या हातात. आता तुला डोळ्यात पाणी कसं आणायचं हे सुद्धा जर का मला सांगावं लागणार असेल ना तर माझी मुलगी म्हणून घ्यायला ना लाज वाटते मला, लाज. आदित्य, आदित्य प्लीज प्लीज मला माफ कर ना आदित्य. या सगळ्यात माझा काहीच दोष नाहीये. मी खरं सांगते तुला, मला काहीच माहित नव्हतं. आदित्य प्लीज मला माफ कर ना, प्लीज मला माफ कर. मला जगाची पर्वा नाहीये, फक्त तू मला माफ कर ना आदित्य. प्लीज आदित्य, आय एम सॉरी.
झाला असेल डेमो दाखवून तर सोडू आता साडी. नाही नाही, 1 मिनिट थांबा, फोटो काढते. हो, फोटो कशाला? अहो वैदेहीला पाठवू दे, तिला अंदाज येईल ना नऊवारी साडी नेसवल्यावर कशी दिसते त्यासाठी. जरा असा झालं, काढले फोटो. काय झाले? आता जेवायला करा काहीतरी, भूक लागली मला. जेवायला काहीतरी करा म्हणजे भाजी नको का त्यासाठी करायला? आणि भाजी बनवण्यासाठी आधी ती निवडावी लागते. मग निवडा. तुम्ही निवडा. काय? मी भाजी निवडू? त्यात काय विशेष आहे? जमते ना तुम्हाला? हा म्हणजे नसेल जमत तर राहू द्या. हा. कसं आहे, माझं ना 5 मिनिटाचं काम आहे. सोशल मीडियावर मी नवीन अकाउंट ओपन केलंय ना, त्यावर तुमचे फोटोज अपलोड करायचे. मोहितेज इन नऊवारी साडी. व्हॉट? म्हणजे व्हॉट म्हणजे काय? तुमचे फालतू जोक आणि बडबड बंद करा. आणि काय बोलताय ते कळतंय का तुम्हाला? अहो लोक काहीही अपलोड करतात सोशल मीडियावर. मी तर इथे माझी अचीवमेंट टाकतेय ना. द राजवर्धन मोहितेंना मी नऊवारी साडी नेसवली आहे. लोक काही अपलोड करतात सोशल मीडियावर, मी तर निदान माझी अचीवमेंट अपलोड करणार आहे. द राजवर्धन मोहितेंना मी नऊवारी साडी नेसवली आहे. हो काकू, तुम्ही असं काही करणार नाही आता, आधीच सांगतोय. मग निवडून द्या भाजी. याला ब्लॅकमेल करणं असं म्हणतात. अरे बापरे, हो का? मग ब्लॅकमेल करणं म्हणतात का याला? नाही मग ठीक आहे, नका निवडू तुम्ही भाजी. मी पटकन फोटोज अपलोड करते. हो हो, हो, हो काकू, नाही. मी निवडतो भाजी. आता कसं? बसा तिकडे, मी आणून देते तुम्हाला भाजी. बसा बसा. घ्या. हसायला काय झालं? हो, ती साडी सोडून भाजी निवडलीत तरी चालेल. स्मार्ट बॉय. फोटोज डिलीट करत होता का तुम्ही? अहो पण मी ईमेल वर पाठवून ठेवलेत फोटोज, आहेत माझ्याकडे, कधीही डाउनलोड करू शकते मी. मला तर वाटतं आत्ताच करून टाकू का? म्हणजे तुमच्या मनातली धाकधूक तरी संपेल ना. डिलीट ना. अपलोड अपलोड. नो नीड, काहीच गरज नाहीये. तेवढं इंग्लिश कळतं हो मला. स्वतःचीच वाक्य स्वतः ट्रान्सलेट करून सांगायची काही गरज नाहीये. त्यापेक्षा जा जरा झाडू मारा, मला उठायला उशीर झालाय आज. मारा मारा. आकांक्षा, तू काय करतेस इथे? मी नाश्ता करायला. त्यासाठी तुला बाहेर यायची काहीही गरज नाहीये. तुझा नाश्ता तुझ्या रूम मध्ये पाठवायची मी व्यवस्था करते, जातो. वहिनी, अहो किती राग धरून ठेवताय मला.
ती परत काही करणार नाही. मी तिला बजावलं, ती खरंच आता काही करणार नाही. म्हणजे ती इन्व्हॉल्वच होणार नाही कशात. गरीब गाय बनून राहिले ह्या घरात, असं असं तिने मला वचन दिलं. वहिनी, खरं सांगतो, तिच्या ह्या चुकीमुळे खूपच मनस्ताप झालाय तिला. पहिली चूक म्हणून माफ करा. पहिली चूक? आजपर्यंत अनेक चुका केल्यात तिने, त्या सगळ्या पोटात घातल्या मी. आणि चूक नाहीये सुदर्शना, खूप मोठा गुन्हा आहे. कळतंय का तुला किती गंभीर येते? माहेरच्या चहाचं अस्तित्व धोक्यात आलं होतं तिच्यामुळे. काय केलं असतं आपण सगळ्यांनी? कुठं गेलो असतो? विचार केलाय तिने त्याचा? आज तिच्यामुळे माझ्यात वेळ, माझ्या मुलातली दरी आणखीन वाढली. नाही, ह्या गुन्ह्याला क्षमा नाही. तू इथेच आहेस अजून आकांक्षा? जा तुझ्या खोलीत. काकी, ते रिब्रँडिंगचं काम आज करायचं ना? कसलं रिब्रँडिंग? नाही, त्या प्रिंट ऍड सगळ्या रेडी झाल्यात ना, म्हणून म्हटलं. हे तुझ्या अति आत्मविश्वासाचं मला खरंच खूप कौतुक वाटतंय सानिया. तुला अजूनही असं वाटतंय तुझा आणि माहेरच्या चहाचा काही संबंध आहे म्हणून? म्हणजे आजपासून माहेरच्या चहाचे दरवाजे तुझ्यासाठी बंद झाले. काय? हे बघ सानिया, तुझ्यावरती विश्वास ठेवला होता आणि तुला एक संधी दिली होती. त्या संधीचं सोनं करायचं सोडून तू माती केलीस. आता पुन्हा तुझ्यावरती विश्वास ठेवणं शक्य नाहीये सानिया. एखाद्याचा विश्वास मिळवण्यासाठी उभं आयुष्य खर्ची घालावं लागतं आणि विश्वासघात केलेल्या माणसाला पुन्हा विश्वास मिळवण्यासाठी पुढच्या जन्माची वाट बघावी लागते. पण काकी, तुम्हाला माहितीये ना, हे जे काही घडलं त्यात माझा काहीच दोष नव्हता. हे सगळं मी आईंनी सांगितलं म्हणून केलं, माहितीये ना तुम्हाला. मग मी तेच सांगते ना तुला, तू इथे घरी थांब, तुझ्या सासूची मनसोक्त सेवा कर. सध्या तरी माहेरच्या चहाच्या ऑफिसचे दरवाजे तुझ्यासाठी बंद आहेत. पण काकी, मी काय म्हणत होते, माझा निर्णय झालाय सानिया. एकदा ठरलं ते ठरलं. हा, आता माझ्या निर्णयाप्रमाणे तुला वागायचं नसेल तर घर बदललंच तरी चालेल. पण माझा निर्णय बदलणार नाही. आदित्य,
सर, ओ सर, तुमची पर्सनल कामं झाली असतील तर मग वॉशिंग मशीन मध्ये जे कपडे ठेवलेत ना ते वाळत घाला. ही पर्सनल काम आहेत. बरं, मी स्वयंपाक करून ठेवलाय. जेवून झालं की स्वतःची भांडी स्वतः घासून ठेवा, नाहीतर मी ऑफिस मधून आल्यानंतर मला घासायला ठेवून द्याल. आणि हो, विषय असा आहे की मला आता उशीर झालाय, त्यामुळे जरा ओटा पण तुम्ही चकाचक पुसून ठेवा. हा, आणि तुमचा टॉवेल आहे बाथरूम मध्ये, तो नीट जागेवर वाळत घाला. असा तसा कुठेही तुमच्यासारखा पडलेला असतो. बरं, हे सगळं तुमच्या लक्षात राहील का? मी तुम्हाला मेसेज करून ठेवू? आय स्वेअर सांगतो काकू, माझी अर्धी प्रॉपर्टी विकावी लागली तरी चालेल, पण मला वाटेल तेव्हा तुम्हाला म्यूट करता येईल ना असा रिमोट मी बनवणार. आता काय केलं मी? काय केलं? पोलीस कंप्लेंट करेन मी तुमची, मला ब्लॅकमेल करताय म्हणून. उत्तम, तसं केलं तर चांगलंच आहे. म्हणजे मला पोलिसांना दाखवता येईल ना मी तुम्हाला कशावरून ब्लॅकमेल केलं ते. हो हो हो, जरा तरी भीती आहे का मनात तुमच्या? कर्म नावाची गोष्ट असते काकू. बापरे, तुमच्या एवढ्या बिझी स्केड्यूल मधून तुम्ही अध्यात्माकडे कधी वळला तो? वळलो नाही, नेटवर वाचलं होतं. तर कर्म, तुमचं हे कर्म एक दिवस फिरून पुन्हा तुमच्याकडे येणार. एक दिवस असा येईल जेव्हा माझ्या हाताला काहीतरी लागेल आणि मी तुम्हाला ब्लॅकमेल करेन. त्या दिवशी ना अख्ख्या ऑफिसची कामं तुमच्याकडून करून घेईन मी. देव करो आणि ते ऑफिस माहेरच्या चहाचं असो, सगळी कामं आनंदाने करेन मी. तुम्हाला हा बोल ना. हॅलो राज, एक गुड न्यूज द्यायची होती तुला. बोल ना, बोल, पटकन बोल. गुहागरच्या जागेसाठी आपण जी अपील केली होती ना, त्याचं मोटिव्ह आता सक्सेसफुल होताना दिसतंय. म्हणजे अरे, आपलं म्हणणं होतं की ज्या माणसाने गुहागरच्या जागेवरती स्टे आणलाय तो हजर असायला हवा. त्यामुळे निदान आपल्याला तरी समजेल की नक्की कोण इंटरफेअर करतो. आपली अपील कोर्टाने मंजूर केली. आज कोर्टाने पुढल्या हिअरिंगला स्टे टाकलेल्या माणसाला हजर राहायची नोटीस काढली. तेव्हा आपल्याला समजेल की तो कोण, आणि एकदा का तो समोर आला की मग त्याला मॅनेज करणं सोपं जाईल. सच अ गुड न्यूज. तू बघच आता, एकदा तो माणूस ना माझ्या समोर येऊ दे, त्याला कन्व्हिन्स करून त्या जमिनीवर रिसॉर्ट बांधतो की नाही ते बघ. बाय. ओके, बाय. साधे बेटा, तुझ्याशी जरा बोलायचं. बाबा, मला तुमच्याशी काहीही बोलायचं नाहीये. तुमच्यामुळे मी रत्नमाला काकींच्या नजरेतून पडली. काय? आमच्यामुळे? आता तुम्हाला जे काही प्लॅन करायचे ना ते करा, पण प्लीज मला इन्व्हॉल्व करू नका. झालं, खाल्लीस ना कच, हार मानलीस ना. एक मिनिट बाबा, मी हार वगैरे काही मानलेलं नाही. मला जे करायचंय ना ते मी करणारच आहे. पण हा, उलट मला ना आता तुमच्या कॅपेबिलिटीवर डाऊट येतो. ते म्हणजे काय ना, दरवेळेस घोळ घालणार तुम्ही आणि अडकणार मी. असं जर होणार असेल ना तर तुमच्यापासून मी लांबच बरी. त्याच्यापेक्षा मी आदित्यला कन्व्हिन्स करीन ना, त्याच्या गुड बुक्स मध्ये राहील. कारण मला आता खूप चांगलं कळलंय की कुणाच्या तरी गुड बुक्स मध्ये असणं किती चांगलं. बापरे, कमी वेळेत खूप जास्त विचार केलायस. करावा लागतो बाबा, विचार करावा लागतो. तुम्ही कशी तुमची इमेज नीट अँड क्लीन करून ठेवली, पण माझी इमेज सध्या बिघडली खूप. एकदा का माझी इमेज रत्नमाला काकींच्या नजरेत सुधारली ना, म्हणजे मी माहेरच्या चहामध्ये परत एंट्री घ्यायला मोकळी. तुझी फालतू बडबड करून झाली का? नाही, तुला आता एकच गोष्ट थोडक्यात सांगतो. ज्यांचे हात दगडाखाली असतात ना त्यांनी जास्त उडू नये.
तू विसरलीस, तुझी एक क्लिप आहे माझ्याकडे. हे दगडाखाली हात वगैरे असण्याची फालतू फिलॉसॉफी काय तुम्ही मला सांगताय? मेलेल्याला मरण्याची भीती दाखवताय? हा, पण तुम्ही जर रत्नमाला काकींना ती क्लिप दाखवलीत ना, तर मीही त्यांना सांगेन की हे सगळं मला तुम्ही करायला सांगितलं होतं. त्यापेक्षा तुमच्या वेळी तुम्हाला जे काही करायचंय ना ते तुम्ही करा, पण प्लीज माझ्या वाटेला जाऊ नका. ह्या रंग दाखवायला सुरुवात केली आता. बघितलं ना कशी पलटी मारली आहे. हे ती नाही बोलत आहे, तिचा बोलविता धनी कोणतरी वेगळाच आहे. तिची आई सुवर्णा. मे आय कम इन मॅडम? कावेरी, ये ये. गुड मॉर्निंग गुड मॅडम. मॉर्निंग. बस ना, बस. एक मिनिट हा, एवढं पटकन जरा संपवते. बोल, आज आता काय काय कामं आहेत आपली? आज विशेष अशी काही कामं नाही आहेत. लंच नंतर अकाउंट्स डिपार्टमेंट बरोबर आपली एक मीटिंग करायची आहे. त्यानंतर आपल्या काही आउटलेट्सना व्हिजिट करायची आहे आणि संध्याकाळी पण. कावेरी, काय ग आज एवढी खुश का दिसतीयस? नाही, विशेष असं काही नाहीये. खुश म्हणजे थोडी गंमत वाटतेय. कसली? काय झालंय? तुमच्या मुलाला शिस्त लावायची एक आयडिया सापडली आहे मला. काय? अगं पण उंबराचं फूल सापडेल, पण माझ्या मुलाला शिस्त लावायची कल्पना नाही सापडणार. काय सापडली तुला आयडिया? सांग ना मला. नको नको, तुमची डाल. कावेरी, तुझ्यावरती रागवेन का मी? सांग ना काय आहे? अहो नको मॅडम. ठीक आहे, शपथ आहे तुला कावेरी. अहो नको, शपथ नको. मी तुम्हाला सांगते, आधी शपथ सुटली म्हणा. सुटली, आता सांग मला. दाखवते. हे बघा. राजे माझा, हे काय घातलंय? नऊवारी साडी का घातली त्यांनी अशी? हो, विषय असा आहे की वैदेहीला नऊवारी साडी नेसवून दाखवायची होती व्हिडिओ कॉलवर आणि घरी दुसरं कोणीच नव्हतं ना, म्हणून मग मी राजवर्धन सरांना रिक्वेस्ट केली. मैत्री खातर झाले ते तयार मॉडेल म्हणून उभे राहायला. तुम्हाला सांगते, हेच फोटो मी त्यांना दाखवते आणि ब्लॅकमेल करते, सोशल मीडियावर टाकेल म्हणून कामं करून घ्यायला. माझ्या मुलाला ब्लॅकमेल करतेस? असं करायचं असतं का कावेरी? पण नाही नाही, त्यामुळे जर आज त्याला शिस्त लागत असेल आणि सुधारत असेल ना, तर तुला मुभा आहे. तसं नाही हो, हळूहळू कामं शिकतायत ते. म्हणजे जमतंय त्यांना. अगदीच जमलं नाही ना, तर निदान मी ब्लॅकमेल करते त्याला कंटाळून माहेरच्या चहामध्ये परत येतील. असं झालं तर खरंच खूप बरं होईल ग. तुला माहिती कावेरी, रातच्या वेळी तर मला असं खूप वाटायचं की मला मुलगी व्हावी म्हणून, पण झाला मुलगा. ठीक आहे, मुलगी नाही पण तुम्हाला सून तर मिळेलच ना. आणि मला माहिती आहे, सुनेवरही मुलीसारखंच प्रेम कराल तुम्ही. आणि तूच माझी सून होऊन माझ्या घरात येशील. माझं देवयाईकडे फक्त एवढं एकच मागणं आहे,